आज साधा चिक करायचा आहे गव्हाचा. तिखट, थोडंसं हिरवी मिरची आणि मीठ घालून हा पहिल्यांदा प्रयत्न करून बघते आहे मी की कसा होतो आहे म्हणून. कारण माझा गोड चिक खूप छान झाला. त्याला आम्ही दुधळी म्हणतो. तो खूप छान झाला. तर आता हे गव्हाचं, आता हे 4 दिवस भिजवलेले गहू. आणि मी मागे पण सांगितलं, गव्हाचं पाणी बदलताना ते पाणी प्या, ते खूप पौष्टिक असतं. थोडंसं आंबलेल्या नीरासारखं लागतं. आता हे मी मिक्सरमधून वाटणार आहे. अशा प्रकारे एकदम लहान बारीक वाटून घेतलं आहे. ते डायरेक्ट कढईत घालणार. थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आणि मी थोडीशी एक मिरची थोडीशी वाटून पहिली आधी घेतली होती. आणि तेवढं आहे. आता मी हे शिजवणार. आम्ही त्याला आळवणं म्हणतो. गॅसवर मंद अग्नीवर आळवणार. ह्याच्यामध्ये अजून मी मिक्सर धुवून एक पेलाभर पाणी घालणार आणि मग आळवायला घेणार. 5-10 मिनटात हे बघा, असं पाणी सगळं आटलं जातं. अजून शिजायचं आहे. शिजवणं म्हणतात, आम्ही आळवणं म्हणतो ह्याला. म्हणजे पाणी सगळं आटलं गेलं पाहिजे. पूर्ण हा गोळा व्यवस्थित फिरला पाहिजे. पारंपरिक पद्धतीमध्ये करताना, म्हणजे माझी आई वगैरे करताना, हे सत्व आहे वाटलेलं. एवढं बारीक नाही वाटायचे ते. आणि वस्त्रगाळ करायचे. वस्त्रगाळ केल्यावर चोथा वेगळा व्हायचा. आणि जे वाटलेलं आहे ते पाणी घालून घालून 2-2दा 3-3दा त्याचं सत्व काढायचे. आणि चोथा वेगळा फेकला जायचा. किंवा मग त्या चोथ्यापासून वेगळे खारोटी अशी पापड बनवतात. आणि तो पांढरा शुभ्र दूध असं ठेवतात. ठेवल्यावर त्याचं वरचं जे पाणी आहे ते काढून टाकतात. आणि नुसती खाली घट्ट जे राहतं ते घेऊन ते आळवायला ठेवतात. आता आणि ते एकदम पांढरशुभ्र होतं, एकदम छानच होतं. हे बघा, आता एकदम आळत आले. आता मी ह्याच्यामध्ये फायबर ठेवलेलं आहे. फायबर ठेवल्यामुळे ह्याचा रंग थोडासा पांढरा नाही आहे बघा. हा ह्याच्यामध्ये थोडासा मस्टर्ड कलर म्हणू शकतो आपण, तसा कलर आलेला आहे. आणि मी आज खूप ट्रायल म्हणून केलेलं आहे. अगदी थोडंसंच केलेलं आहे. 1 वाटीभर गव्हाचं केलं आहे तरी एवढं जास्त झालेलं आहे. हा आम्ही त्याला फावुरणं म्हणतो. म्हणजे वाढतो हा प्रकार. कोकणीमध्ये ह्याला फावुरता. तर म्हणजे वाढतं हे, कमी नाही होत. आणि जर तुम्ही चोथा वगैरे काढलात तर जरा अजून कमी होईल. पण तरीसुद्धा 1 वाटीचा भरपूर होतो. आणि तो एकदम प्लेन होतो, पांढरा शुभ्र होतो. पुण्याला चीक बऱ्याच टेकडीवर वगैरे अशा गरम गरम चीक खायला द्यायची म्हणजे हॉटेल आहे आणि तिथे देतात. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे बघा, कढई तुम्हाला इतकी क्लीन मिळते ना की त्याच्यावर तुम्ही लगेच दुसरं काही, म्हणजे आता मी तरी ठरवलं याच्यावर लगेच मी भाजी करणार आहे म्हणून. कारण मी इथे ताटाला तूप लावून ठेवलेलं आहे. 1 वाटीमध्ये मी ट्राय करणार आहे, वाटीमध्ये घालून, वाटीचं पण. आणि पुण्याला देतात ते द्रोणात देतात. मग तुम्हाला वरून तूप घालून खाऊ शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे तर गूळ देतात आणि कोणाला पाहिजे तर मसाला देतात, असं आहे. तर मी ह्याच्यावर माझ्या मनात आहे, वाटीवर मी काळा मिरीची पूड घालणार आहे. आणि ताटामध्ये मी फ्लेक्स घालणार आहे. आणि कोथिंबीर चिरून पटकन गरम गरम असतानाच वरून ठेवणार आहे. हे दिसताना डेकोरेटिव्ह दिसणार आहे, असं माझा विचार आहे. हे बघा, आता तुम्हाला दिसायला लागलं असेल छान शिजायला लागलेलं आहे. अजून 2 मिनटं तरी लागणार आहे. कारण ते असं असं फुटुक असं शिजताना आवाज थोडासा यायला पाहिजे, तिथपर्यंत शिजलं पाहिजे. असं आतून असं फुटणार ते, असं वाफ येऊन. आणि तितकं शिजायला पाहिजे. मी बघते, तुम्हाला जमल्यास त्यावेळेला दाखवीन मी कसं ते फुटतं म्हणून. ते शिजलं तर शिजलं असं म्हटलं जातं. मी लहान मुलांना, म्हणजे माझ्याकडे लहान मुलं खेळायला येतात तेव्हा त्यांना चिडवताना मी म्हणजे ते जर मी करताना आले तर त्यांना मी म्हणते, बघ तुझ्या नावाने बोलवते ते. कारण एक किंचितसा माइल्ड आवाज येतो.
दिसतंय तुम्हाला हे थोडंसं असं तोंड फुटून येतं आहे. अजून शिजायचे 2 मिनटं. मी एक चूक केली, खाली घातलं असतं ना काय तो मसाला, तर आता वरती आला असता. ही एक माझ्याकडून चूक झाली. मस्त कापलं जाते. बर्फीचे तुकडेच जसे. आणि हे असं तुम्ही वाटीने खाऊ शकता. ह्याच्यामध्ये पण मी वरती काळा मिरीचा घातलं होतं आणि कोथिंबीर घातली होती. तुम्ही मला बघताय, मी खूप तुमची आभारी आहे.